नमस्कार, माझी माहेर पंढरीमध्ये तुमचे स्वागत आहे सकाळच्या आपल्या गुजरात। जय हरी विठ्ठल। आज आपण महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, भक्ती आणि यासंबंधी पंढरपूरमधील खरेदी याविषयी थोडक्यात माहिती घेऊ। दररोज सकाळी देवपूजा ही आपल्या प्रत्येक घरातील पवित्र आणि मंगलमय परंपरा। श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेने दिवसाची सुरुवात। प्रत्येक गृहिणी प्रेमाने देवाची आराधना करते। या पंढरपूर वारीत पूजेसाठी लागणारे सुंदर, नवनवीन, पारंपरिक तसेच नवीन डिझाईनमध्ये तांब्या पितळाचे कलश, ताम्हण, पंचारती, घंटा, पळीपंची पात्र, अभिषेक पात्र, पूजेची ताटे, करंडी, धूपदाणी असे अनेक वस्तू पाहावयास मिळतात। भारतीय संस्कृतीत कलशाला मंगल, समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। गृहप्रवेशाच्या वेळेस पाण्याने भरलेला हा कलश ठेवायची प्रथा आजही आहे। हा कलश घरात सुख, शांती, भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो अशी श्रद्धा आहे। समई ही केवळ एक दिवा नसून भारतीय संस्कृतीतील शुभत्व, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। पारंपरिक पितळी समई, नक्षीकाम केलेल्या समई, मोर, कमळ, हत्ती आणि कलात्मक डिझाईनच्या समई, उंच समई अशा अनेक समई पंढरपुरातील बाजारात पाहण्यास मिळतील। लग्नानंतर नववधूचे उंबऱ्यावरील माप ओलांडणे ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे। हा परंपरा घरात नशीब, समृद्धी व आनंद घेऊन येईल। पंढरपुरात या माप किंवा कलशाचे अनेक वेगवेगळे तांब्या पितळ्याचे विविध प्रकार पाहण्यास मिळतात, जसे की गौरी गणपतीचा सण, ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो। जर तुम्ही यावर्षी गौरी गणपतीसाठी खास आणि पारंपरिक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा देवी, देवतांच्या अनेक मूर्ती येथे पाहण्यास मिळतात। सजावटीसाठी आवश्यक असे पितळी बैलगाडी, टांगागाडी तसेच विविध आकारातील शोभेच्या वस्तू इथून खरेदी करता येतील। रांगोळी प्रत्येक स्त्रीचा आवडता छंद। पंढरपूरमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक डिझाईनचे रांगोळीचे साचे मिळतील। कमळ, मोर, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, फुलांची नक्षी, दीप आदी अनेक प्रकारच्या डिझाईन्समध्ये इथे साचे उपलब्ध आहेत। चला भेटूया पुढील व्हिडिओत।